महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची मान्यता रद्द करण्यासंदर्भात उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे। त्यानंतर आक्रमक झालेल्या मनसे नेते महेंद्र भानुशाली यांनी शुक्लाला तंबी दिलेली आहे। या घडीची महत्त्वाची ही बातमी, या संदर्भात एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेलं आहे। त्या दोघांच्या संभाषणामध्ये शुक्लानं डीएन नगरचे पोलीस श्रीकांत यांनाही जोडलेलं आहे। या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी लोकशाही मराठी करत नाही। ऐकूया। हॅलो, सुनील शुक्ला, महेंद्र भानुशाली। अरे बोल ना भाई, काय फोन कट करतोय? आपण बोलू ना, चर्चा करू ना। कशाला हे उत्तर भारतीय आणि मराठी माणसांमध्ये वाद घालायचा प्रयत्न करतोयस? हा, तुला काय तू फेमस होण्यासाठी हे करतोयस, पण तुझ्या ह्याच्यामुळे ना उत्तर भारतीय अडचणीमध्ये येत आहेत। काय होणार? काय होणार? काय होणार नाही। तू जबरदस्ती तू हे मनसे पक्ष कोर्टामध्ये टाकतोयस, बंद करा। अरे काय होणार आहे तुझ्याशी यार? तू चांदिवलीमध्ये इलेक्शन लढला, 300 मतं होते आणि तू उत्तर भारतीयांचा मसीहा सांगतो सर स्वतःला। काय करणार आहे बोल? कोण काय करणार आहे? तू काय करणार आहे ते बोल. काय करणार? तू ये समोर समोर भेटू। काय करणार आहे ते बोल ना बाबा. अरे तू भेट ना, नंतर सांगतो ना तुला काय करायचंय ते। काय करतोय? आकाशामध्ये थुकणार, तुझ्या तोंडावरच पडणार आहे। समजलं तुला काय? माणूस अरे तुला काय करायचं ते बोल मला. अरे मी काय म्हणतोय, मी तुला सांगतोय मला काय करायचं नाही। तू ऐकून घे, जेव्हा करायची वेळ आली ना तर करून पण टाकणार। तुला काय सांगणार नाही करणार आहे काय काय करणार आहे ते तुला। बोल अरे ना. मी तुला काय सांगतोय ते ऐक ना। पण हे जे तू खेळ काय खेळतोयस करणार ना, आहे तेच मला हे जे बोल उत्तर ना, भारतीय काय लोकांना मराठी माणसांचा जे दुश्मन बनवायचा तू प्रयत्न करतोयस ना, लक्षात ते आहे, स्वतःला आता फेमस चालू करण्यासाठी आहे. करतोयस तू। अरे ऐक ना, मी तुझा बोलणं ऐकलं। मी काय म्हणतो, तू काय करणार आहे माझा विरुद्ध ते बोल ना. अरे मी काय विरोध काय, मी तुझ्यासारखा थोडा आहे? अरे मी करणार तेव्हा तुला सांगणार पण नाही। काय करणार ते बोल. अरे ते तू, अरे बघ, वेळ आली तर तेही करणार। मारणार, ठार मारणार. अरे मी काय म्हणतोय, वेळ आली तर तेही करणार। वेळ तर येऊ दे। ठार मारणार, ठार मारणार. अरे मी काय म्हणतोय, तू स्वतः बोलतोय ठार मारणार, तू स्वतः बोलतोय मारणार। अरे मी काय म्हणतोय, जशी वेळ तसं काम होणार। तू समजतोयस ना मी तुला काय म्हणतोय? पण तू हे जे हिंदू हिंदू करतोय ना, ऐक ना श्रीकांत साहेब, ऐका, आप विटनेस है इसमें अभी. हो हो ठीक आहे ना, तू घे ना कॉन्फरन्स मध्ये कुणाला पण। मी काय बोलतोय तुला, मी तुला हे सांगतोय, तू हे जे करतोयस ना, राज ठाकरे साहेबांना हिंदू विरोधी दाखवायचं काम करतोयस ना, हे चुकीचं आहे। भानुशाली थांब जरा, बोलणं झालं तुझं, मी पण बोलू की नाही आता. बोल. श्रीकांत साहेब, श्रीकांत साहेब नमस्कार. ऐकलं बोला. ना हे? हा नमस्ते. हा भानुशाली आहे. हो हो, मी भानुशाली आहे, महेंद्र भानुशाली आहे। मी काय बोललो साहेब? श्रीकांत साहेब ओळख देणार आपली साहेब? हा, मी डीएन नगर पोलीस स्टेशन वरून. ओके साहेब, आपण ऐकलं ना, याच्यात काय बोललोय मी चुकीचं? बरं. तुम्ही काय मत सांगा ना साहेब। तुम्ही श्रीकांत साहेब, तुम्ही डीएन नगर पोलीस स्टेशनचे आहात, मी काय चुकीचं बोललो याला? हा स्वतःला हिरो करण्यासाठी, हा हिरो स्वतःला हिरो करण्यासाठी, अरे हिंदू विरोधी बोलतोय। हा बोल. अरे थांब ना जरा बोल. बाबा, तू इतकं बोलला, जरा बोलू दे मला. बोल. हा श्रीकांत साहेब, मी आपल्याला विटनेस बनवणार आहे ह्या सुप्रीम कोर्टामध्ये, आणि याचं नाव आणि नंबर पण टाकणार आहे. टाक ना. जेणेकरून तुमचं स्टेटमेंट पण आलं पाहिजे. अरे तू टाक ना बाबा, साहेबांना माहिती आहे मी काय बोललोय ते। जर साहेब बोलले मी चुकीचा बोललोय तर बॉस, पोलीस इज बॉस, पोलिसनी सांगितलं चुकीचं आहे तर चुकीचं आहे। पण तू ना, कसं आहे, स्वतःला फेमस करण्यासाठी ना नको बनूस हिरो। हा ए ऐक जरा, हा बोल तू। माफी माग आणि हे संपला विषय. कुणाची माफी? तू आता तुझी? धमकी दिल्यानं साहेब आहेत समोर. कुणी धमकी दिली? कुणी धमकी दिली? हा. हो श्रीकांत साहेब, मी याला धमकी दिली का? श्रीकांत साहेब, सन्माननीय श्रीकांत साहेब, डीएन नगर पोलीस स्टेशन, बोला. मी त्याला धमकी दिली का? तुम्ही मला सांगा। तुम्ही ऐकलंय ना सगळे, तुम्ही मला या फोन मध्ये सांगा, मी त्याला धमकी दिली का? भानुशाली ऐक जरा. ऐक रे, थांब तू, साहेब बोलतायत ना, थांब। ए ऐक जरा. ए थांब रे, साहेब बोलतायत ना, मध्ये बोलायचं नाही, थांब। साहेब, श्रीकांत साहेब, श्रीकांत साहेब, श्रीकांत साहेब, मला सांगा, ए जंगूर, तू हिंदू विरोधी आहे, समजलं काय? समजलं काय? जेव्हा जेव्हा हिंदूंचा प्रश्न येतो ना, तेव्हा आम्ही थांबतो। हा, फोन उचलला, तुला मान दिला. अरे मान बिन नाही, तू मान नाही दिलाय। तुझा अवकाश पण नाही. अरे तुझी कसली अवकाश आहे रे? झिंगूर 300 मतं घेऊन आलास, तू काय स्वतःला शहाणा समजतोस काय? 300 मतं घेऊन आला, उत्तर भारतीयांचा मसीहा झाला।
तुला फेमस करायचं ना, हे ग्रुपवर टाकायचं. अरे मी 100% आता मी काय म्हणतोय, आता मला अशी कुठली इच्छा नव्हती. मला फक्त तुला हे समजवायचं होतं की जसं तू परप्रांतीय आहेस ना, तसं मी गुजराती आहे. ऐक पहिला. फेमसचं दुकान. अरे ऐक रे, तसं मी पण गुजराती आहे. तू ऐक जरा, मी गुजराती आहे, पण मला राज ठाकरे साहेब समजतात. समजलं ना? ते मराठी माणसांसाठी बोलतात, ते हिंदुत्वासाठी बोलतात. श्रीकांत जी, इनके विरुद्ध मैं एफआईआर कर रहा हूँ. करो ना. अरे मी काय म्हणतोय, जा ना, कर ना. या सगळ्याविषयी बोलण्याकरता मनसेचे नेते योगेश शिले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? तुम्ही सुद्धा ही व्हायरल ऑडिओ क्लिप ऐकली असेल, ज्याची लोकशाही मराठी पुष्टी करत नाही, पण ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. कसं आहे, त्या दोघांची जुनी ओळख आहे आणि त्या जुन्या ओळखीनुसार महेंद्र भानुशाली यांनी तो कॉल केला होता. तुम्ही संपूर्ण कॉल ऐकला असेल तर त्याच्यात तुमच्या लक्षात येईल की समोरून प्रोवोक केलं जातंय की तू काहीतरी बोल, म्हणजे त्या तुझे बोलशील त्याला धरून मला पुन्हा महाराष्ट्रातलं वातावरण खराब करता येईल, असा एकूण प्रयत्न सुनील शुक्लांचा त्याच्यात दिसतोय. कुठेही महेंद्र भानुशालींनी त्याला मारण्यासंदर्भात किंवा त्याला धमकावण्यासंदर्भात कोणतेही वक्तव्य केलेलं नसताना समोरून तू मला मारणार आहेस का, तू मला ठार मारणार आहेस का, हे सातत्याने बोलणं याला प्रोवोक करणं बोलतात. जेणेकरून कोणीतरी एखादा शब्द बोलावा आणि ते घेऊन आपण महाराष्ट्रातलं वातावरण जास्त गडबड करावं, असा एकूण प्रयत्न सुनील शुक्लांचा या क्लिपमधून दिसतोय. अगदी या सगळ्या मुद्द्यावर राज ठाकरेंपर्यंत हे सगळं प्रकरण आता पोहोचलंय का? काही संवाद झालाय का? काही बैठक होतीये का? मनसेच्या सगळ्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची या सगळ्या मुद्द्यावर शिवतीर्थावर काही चर्चा? खूप क्षुल्लक प्रकरण आहे होय. याच्यासाठी माननीय राजसाहेबांबरोबर चर्चा करण्याची काही आवश्यकता देखील नाही. आमचे महाराष्ट्र सैनिक समर्थ आहेत, आमचे नेते समर्थ आहेत. या सुनील शुक्लासारख्या 100 जणांना याच्या आधी आम्ही उत्तर दिलेलं आहे, याच्या पुढेही देऊ. नाही योगेशजी, मुद्दा हा आहे की काल संदीप देशपांडे यांना सुद्धा अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आलेली होती. दादर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. आता हे कॉल रेकॉर्डिंग समोर येताना दिसतंय. वारंवार हे प्रकार घडतायत, त्याकरता विचारते. आमच्यासाठी हे नवीन नाहीये. असे धमकीचे कॉल याच्या पूर्वी आले, आमच्यावर हल्ले सुद्धा झालेले आहेत. असे 100 हल्ले झाले तरी आम्ही मागे हटणार नाही. ज्याला जे करायचं आहे ते त्यांनी करून दाखवायचं. इथे अख्खा औरंगजेब ज्यांनी गाडलेला आहे या महाराष्ट्रामध्ये, त्यांना कोणीतरी 2000 किलोमीटर वरून येऊन धमक्या द्यायच्या नाहीत. त्या धमक्या सहन करायला आम्ही इथे बसलेलो नाही. अख्खा उत्तर भारत पेलून जो आला होता औरंगजेब, त्याला मराठ्यांनी इथे महाराष्ट्रात गाडलाय. तर हे आम्हाला धमक्या देणार? त्यामुळे यांच्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही. ज्या दिवशी समोर येतील त्या दिवशी त्यांचा सुद्धा औरंगजेब करून टाकू आम्ही. अगदी योगेशजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. मनसे विरुद्ध उत्तर भारतीय हा वाद आता वाढणार का, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. पुन्हा एक ऑडिओ क्लिप आता व्हायरल होताना दिसतीये. अर्थात या व्हायरल ऑडिओ क्लिपची लोकशाही मराठी पुष्टी करत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.